तू बाहेर आली नाहीस तर मी आत्महत्या करेन अशा शब्दात आधी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला रात्री 10 वाजता कॉल करून धमकी दिली। त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे समोर आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे। तू बाहेर आली नाहीस तर मी आत्महत्या करेन अशी धमकी दिल्यामुळे कुटुंब झोपेत असताना पीडित मुलगी घराबाहेर आली। आरोपीने तिला कपाशीच्या शेतात नेत बळजबरी अत्याचार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला। त्यानंतर मुलगी चक्कर येऊन शेतातच बेशुद्ध पडली होती। घरी आल्यानंतर तिने आपल्या सोबत घडलेला प्रकार कुटुंबाला सांगितल्यानंतर सर्वांचेच धाबे दणाणले। या प्रकरणी किशोर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। अंकुश जनार्दन लेणेकर असे अत्याचार करणाऱ्या 28 वर्षीय नराधम आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी अंकुश लेणेकर याने रात्री 10 वाजताच्या सुमारास पीडित मुलीला कॉल केला। त्यावेळी आरोपीने तिला धमकी दिली की जर तू घराबाहेर आली नाहीस तर मी विष पिऊन आत्महत्या करेन। या धमकीमुळे घाबरलेली पीडित मुलगी कुटुंब झोपलेलं असताना घराबाहेर गेली। यावेळी 28 वर्षीय आरोपी 15 वर्षीय पीडितेला कपाशीच्या शेतात घेऊन गेला। तिथे त्याने मुलीवर बळजबरीने बलात्कार केला। ही बाब कुणाला सांगितलीस तर मी आत्महत्या करेन अशी धमकी देऊन आरोपी अंकुश लेणेकर हा घटनास्थळावरून पळून गेला। मुलगी कपाशीच्या शेतातून घरी परतत असताना तिला चक्कर आली। ती बेशुद्ध अवस्थेत शेतात पडली। शुद्धीवर आल्यानंतर तिने घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबियांना सांगितला। हे ऐकून कुटुंबाला धक्का बसला। दरम्यान या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून किशोर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी अंकुश लेणेकर याच्या विरुद्ध पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कन्नड न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रतन डोईफोडे विलास सोनवणे तपास करत आहेत।